नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 25 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत ड्रोग पॅराशूट चाचणी ही कशासाठी महत्वाची आहे. स्मृती मंदनाने नुकतेच T20 मध्ये 4,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. आणि क्वाड देशांचा पहिला संयुक्त लॉजिस्टिक सराव आता नुकताच पार पडत आहे. या बाबत देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ब्रिक्स संघटनेमध्ये दक्षिण आफ्रिका कोणत्या वर्षी सामील झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2011. आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी याची खूप चांगली उत्तरे दिलेली आहेत. सर्वांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात आलेले आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज ख्रिसमस देखील आहे आणि बाकीचे दिनविशेष देखील आपण आता पाहणार आहोत. 25 डिसेंबर 1924 भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. 25 डिसेंबर 1972 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांची आज पुण्यतिथी. चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणजेच सी राजगोपालचारी यांची आज पुण्यतिथी आहे. ते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. 25 डिसेंबर 1927 आजच्या दिवशी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले आहे. आपल्याला माहितच आहे इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन हे 25 डिसेंबर 1927 या दिवशी केलेले होते. 25 डिसेंबर 336 रोममध्ये पहिल्यांदा नाताळ हे साजरे करण्यात आले आणि त्या दिवसाच्या नंतर संपूर्ण जगभरामध्ये ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. 25 डिसेंबर 1642 इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणिततज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा देखील आज जन्मदिवस. 25 डिसेंबर 1861 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांचा देखील आज जन्मदिवस. 25 डिसेंबर 1886 पाकिस्तानचे प्रणेते व पहिले पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा देखील आज जन्मदिवस. तसेच भारताचे 7वे राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग यांचे देखील आजच्या दिवशी 25 डिसेंबर 1994 या दिवशी निधन झालेले होते. त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. अतिशय खूप मोठ्या घडामोडी आजच्या दिवशी झालेल्या होत्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस हा राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून देखील भारतामध्ये साजरा केला जातो. त्यामुळे या संपूर्ण दिनविशेष आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत आणि आपण आता ते पाहिलेले आहेत. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मिताली राज, पर्याय क्रमांक 2 हरमनप्रीत कौर, पर्याय क्रमांक 3 स्मृती मंधना आणि पर्याय क्रमांक 4 शेफाली वर्मा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मृती मंधना. तर स्मृती मंधनाने नुकतेच T20 मध्ये 4,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि असे करणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. 21 डिसेंबर 2025 रोजी तिने हा विक्रम केलेला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका या महिलांच्या T20 सामन्यामध्ये तिने हा विक्रम पार केला. T20 इंटरनॅशनलमध्ये 4,000 धावा तिने पूर्ण केलेल्या आहेत. 4,000 धावा पूर्ण करण्यासाठी तिने 3,227 चेंडू खेळलेले आहेत. एकूण तिने T20 मॅच 154 खेळलेले आहेत आणि ती आता भारतीय पहिली महिला ठरलेली आहे असे करणारी. जागतिक स्तरावरची ती आता दुसरीच महिला ठरलेली आहे. सध्या जगामध्ये पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू सुझी बेट्स ही आहे. तिच्या 4,716 इतक्या धावा आहेत. तर लक्षात घ्या स्मृती मंधना T20 मध्ये 4,000 धावा पूर्ण. पुढचा प्रश्न. SLBCचे पूर्वीचे नाव काय होते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रेडिओ लंका, पर्याय क्रमांक 2 रेडिओ सिलोन, पर्याय क्रमांक 3 रेडिओ एशिया आणि पर्याय क्रमांक 4 कोलंबो रेडिओ नेटवर्क. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेडिओ सिलोन. तर श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच SLBCला आता नुकतेच 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या SLBCचे पूर्वीचे नाव होते रेडिओ सिलोन. याची सुरुवात 16 डिसेंबर 1925 या दिवशी सुरुवात झालेली होती. कोलंबो रेडिओ म्हणून याची सुरुवात झालेली होती आणि आशियातील हे पहिले रेडिओ स्टेशन त्यावेळचे ठरलेले होते. याचे जनक होते एडवर्ड हार्पर.
भारतामध्ये लोकप्रिय असलेला कार्यक्रम बिना का गीतमाला यावर चालायचा. अमीन सयानींचे भाई और बहिनो हे शब्द भारतीय उपखंडामध्ये खूप लोकप्रिय देखील झालेले होते. तर लक्षात घ्या, श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे SLBC याचे आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या SLBCचे पूर्वीचे नाव होते रेडिओ सिलोन. पुढचा प्रश्न, क्वाड देशांचा पहिला संयुक्त लॉजिस्टिक सराव हा केव्हा झाला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर 2025, पर्याय क्रमांक 2 डिसेंबर 2025, पर्याय क्रमांक 3 जानेवारी 2025 आणि पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर 2025. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिसेंबर 2025. तर क्वाड देशांचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक सराव हा नुकतेच 8 ते 12 डिसेंबर 2025 या दिवशी आता झालेला आहे. याचे ठिकाण होते अमेरिका. यामध्ये क्वाड देश म्हणजे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचे डिफेन्स अधिकारी सहभागी झाले होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये जलद आणि प्रभावी मानवी मदत पोहोचवणे हे या लॉजिस्टिक सरावाचे उद्दिष्ट होते. क्वाडचा पहिला प्रत्यक्ष मैदानी लॉजिस्टिक सराव हा आहे. क्वाड म्हणजेच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. आपल्याला माहिती हवं की क्वाडचा लॉंग फॉर्म काय आहे. आणि भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे 4 लोकशाही देशांचा हा अनौपचारिक गट आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या क्वाड देशाची स्थापना ही 2004 या दिवशी झालेली आहे. म्हणजे क्वाडचा जो समूह आहे हा 2004 नंतर ओळखण्यास सुरुवात झाली. तर लक्षात घ्या, क्वाड देशांचा हा पहिलाच संयुक्त लॉजिस्टिक सराव आहे आणि हा पहिलाच सराव अमेरिका या ठिकाणी पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न, कुनार नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सिंधू, पर्याय क्रमांक 2 काबूल, पर्याय क्रमांक 3 हेल्मंद आणि पर्याय क्रमांक 4 झेलम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काबूल. तर कुनार नदी ही सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. चर्चेचे कारण म्हणजे तालिबान सरकारने कुनार नदीवर आता धरण बनवण्याला सुरुवात केलेली आहे. ही नदी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या सीमेवरून वाहते. याचा उगम पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा या प्रांतामध्ये होतो. नंतर ही अफगाणिस्तानमध्ये जाते. कुनार नदी ही काबूल नदीची उपनदी आहे. भारताने अफगाणिस्तानच्या या योजनेचे समर्थन देखील केलेले आहे. तर लक्षात घ्या, कुनार नदी ही कोणत्या देशामध्ये आहे हे देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर याचा उगम पाकिस्तानमध्ये होतो, परंतु त्यानंतर ती अफगाणिस्तानमध्ये वाहते. पुढचा प्रश्न, ड्रोग पॅराशूट ही चाचणी कोणासाठी महत्वाची आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चांद्रयान, पर्याय क्रमांक 2 मंगलयान, पर्याय क्रमांक 3 गगनयान आणि पर्याय क्रमांक 4 आदित्य L1. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गगनयान. तर ड्रोग पॅराशूट उघडण्याची चाचणी ही पूर्णतः यशस्वी झालेली आहे. दिनांक 18 आणि 19 डिसेंबर 2025 या दिवशी ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही चाचणी चंदीगडमध्ये करण्यात आली. इस्रो आणि DRDOने मिळून ही चाचणी करण्यात आलेली होती. गगनयान जी भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम असणार आहे. यामध्ये ही ड्रोग पॅराशूट वापरले जाणार आहे. अंतराळवीरांची सुरक्षित परत येण्यासाठीचे हे टेक्निक आहे. उतरताना ड्रोग पॅराशूट सर्वात आधी उघडतात आणि सर्वात कठीण काम हेच करतात. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला सरळ सरळ विचारू शकतात की ड्रोग पॅराशूट हे कशा संदर्भातचे मिशन आहे. तर लक्षात घ्या, ड्रोग पॅराशूट ही गगनयानमध्ये वापरण्यात येणारी एक टेक्निक आहे आणि ही पॅराशूट संदर्भातली ही उघडण्याची म्हणजे पॅराशूट उघडण्याची ही चाचणी आता नुकतीच कंप्लीट देखील झालेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात असं, कारण गगनयान हे मिशन हे खूप दिवसांपासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षांपासून चर्चेमध्ये आहे आणि ऑलरेडी आपल्याला गगनयान या मोहिमेबद्दल खूप वेळा MPSC मध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, आशियातील पहिले रेडिओ स्टेशन हे कोणते होते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 AIR, पर्याय क्रमांक 2 रेडिओ टोकियो, पर्याय क्रमांक 3 रेडिओ सिलोन आणि पर्याय क्रमांक 4 BBC एशिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.